संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जटाटवी गलज्वल प्रवाह पावित स्थले गले वलंबे लंबित भुजंग तुंग मालिका डमट 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 निनाद वड्डमर वयं चकोर चंड तांडवं तनोतु शिव शिव जटाकटा हा संभ्रम ब्रह्मणी पनिर्झरी विलोलविची वल्लरी विराजमान धनी धगत 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 वलन ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रती प्रतीक्षणं मम तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नाम म्हणे विठ्ठल विठ्ठल हालो एकदा थोडी आवाज असेल हालो थोडा कडक करायचा हालो 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 ओके विठ्ठल 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 तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत काय विपतित कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारणे उद्धराया जन जड जीवा प्रस्तुत प्रक्तस्थळी प्रक्त प्रसंगी भगवत चिंतनाकरिता घेतलेला अभंग हा जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत हृदयी सम्राट श्रीमंत श्री वैराग्य मूर्ती जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा गोड असा सुंदर असा चार चरणांनी सजलेला आणि संत परप्रकरणातील अभंग आज या ठिकाणी सप्ताहाचा चौथा दिवस असल्या कारणानं वारकरी संप्रदायाच्या नियमाला अनुसरून संत परप्रकरणातील अभंग आज या ठिकाणी या व्यासपीठावरती कीर्तनरूपी सेवेकरता घेतला विठ्ठल विठ्ठल
साधा सोपा सरळ भावार्थ असा आहे. तुकोबराय प्रथम चरणामध्ये बोलतात तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुकोबराय संतांना सांगता, देवाला सांगता, देवा तुम्हीच एक संत असून जीवाचे कृपावंत माय बाप आहात. तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुमच्या कीर्तीचं मज पामरानं काय वर्णन करावं. कायवी पतित कीर्तिवान. बाबा संतांचा महिमा एवढा आगाध आहे, एवढा आगाध आहे. तुकोबराय सांगतात किती आगाध आहे. ज्या ज्या वेळेस पृथ्वीवरती धर्माची हानी होते आणि अधर्म वाढायला लागतो त्या वेळेस संत या ठिकाणी येऊन काय करतात. उद्धराया जन जड जीवा अवतार तुम्हा धराया. कारण त्यावेळेस संत हे पृथ्वी तलावरती अवतार धारण करतात आणि उद्धराया जन जड जीवा, जड जीवांचा उद्धार करतात. एवढंच नाही, समाजामध्ये वावरत असताना, वास्तव्य करत असताना भक्तीची जी वृत्ती आहे ती वृद्धी करण्याचा प्रयत्न करतात. वाढावया सुख, सुखाची वृद्धी करतात. भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. आणि हे सर्व करत असताना आपला देह चंदनासारखा झिजवून गरीब असो अथवा श्रीमंत असो, जातीचा असो जमातीचा असो, कुठल्याही समाजाचा असो, काही घेणं देणं नाही. सर्वांना समान न्याय देऊन आपला देह चंदनासारखा झिजवून सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करतात. त्या व्यक्तिमत्वाला संत म्हणतात. म्हणून तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. अवतार तुम्हा धराया करणे, उद्धराया जन जड जीवा. विठ्ठल असा अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ सर्वांना कळेल, सर्वांना रुचेल, सर्वांना पटेल अशा भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला सगळ्यांना झोपायला हरकत? ओट्यावर बसणाऱ्यांना तर अजिबात नाही. मागे तिथंच हळूच डुलका घेतला तरी हरकत, कोणी काही म्हणणार नाही, कारण एवढं दुर्लक्ष जात नाही, अंधारात दिसत नाही. अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ सर्वांना कळेल, सर्वांना रुचेल, सर्वांना पटेल अशा भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आता तुम्हाला घरी जायला सुद्धा हरकत. तुम्ही मला घरी जाण्यासाठी या ठिकाणी आलो नाही, झोपण्यासाठी या ठिकाणी आलो नाही. अनंत जन्माची जी अज्ञानांधकाराची झोप आमच्या पाठीमागे लागली, त्या झोपेतनं आम्ही या ठिकाणी जाग होण्याकरता आलोय, लक्षात घ्या. म्हणून अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ तुम्हाला कळाला. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी वक्त्याचा 2 मिनिटाचा अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा तथाच वैराग्य मूर्ती रास रसज्ञ जगद्गुरु तुकाराम महाराज तथाच आनंदी वल्लभ मुक्त कैवल्य तेजोनिधी संत श्रेष्ठ मौली ज्ञानेश्वरी महाराज ऐतेषां सर्वेषां संतानां आशीर्वादं प्राप्तुं तथाच मम गुरुवर्यः ऐतेषां सर्वेषां संतानां आशीर्वादं प्राप्तुं अद्य सर्वेषां प्रणामं कृत्वा मम कीर्तनस्य प्रारंभं करोमि. विठ्ठल विठ्ठल कळाली कोणती भाषा आहे? गुजरात, तामिळ, मागी, कर्नाटकी, महिला मंडळी. कोणती भाषा आहे? तुम्ही झोपले नाही ना? कोणती भाषा आहे? संस्कृत भाषा आहे. संस्कृत लक्षात घ्या. एवढं जरी कळालं तरी भरपूर झाला. प्रत्येक कीर्तनात मी सांगत असते की संस्कृत भाषा ही एक देववाणी आहे आणि ती थोड्या थोड्या प्रमाणात का होईना या कलियुगामध्ये बोलल्या गेली पाहिजे. नाही आपण गीता पाठ करू शकत. गीता कठीण आहे. 18 अध्यायामध्ये 700 श्लोक आपल्याला बघायला मिळतात. तर महाराज नाही गीता पाठ करू शकत, नाही मंत्रांचं उच्चारण करू शकत, पण कमीत कमी श्रवण करायला तरी बरं वाटतं की? मला माहिती आहे पूर्ण संस्कृत आपल्याला कळणार नाही, कोणालाच कळणार नाही. सालाबादप्रमाणे याही वर्षी चाललेला भव्यदिव्य अखंड हरिनाम सप्ताह वर्ष कितवे? वर्ष 35वे. हरिभक्तीपरायण वैकुंठवासी गुरुवर्य कृष्णाजी मौली जायखेडा व यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच हरिभक्तीपरायण सौ यशोदाताई अक्का जायखेडा यांच्या मार्गदर्शनाखाली
चाललेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह वर्ष आहे 35वं आणि या 35व्या वर्षामध्ये 4थ्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्याकडे आलं मी माझं मंदभाग्य या ठिकाणी समजते. सेवेसाठी उपस्थित असणारे, या ठिकाणी कीर्तन श्रवणासाठी उपस्थित असणारे, साथीसाठी उपस्थित असणारे हरिभक्तीपरायण नामदेव महाराज ज्यांनी माझा कार्यक्रम मला तरी वाटतं नवी बीजला ऐकला, तिथेही सुंदर अशा प्रकारे त्यांनी गायनाची साथ केली. पाठाही भरपूर आहे, अभ्यासही चांगला आहे, लक्षात घ्या. त्यांचं या ठिकाणी आगमन आहे. त्यांचंही या व्यासपीठाकडून आभार व्यक्त करते. त्यानंतर हरिभक्तीपरायण आदरणीय दीनानाथ महाराज ज्यांच्या मुखातून अगदी सुमधुर आवाजात ज्यांचं आपण आत्ता गायन ऐकलं अशी हरिभक्तीपरायण आदरणीय दीनानाथ महाराज त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करते. तसेच मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण हितेश महाराज ज्यांचा मृदंगच बोलतो या ठिकाणी, त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्याच पद्धतीने हरिभक्तीपरायण व्यासपीठ चालक, खऱ्या अर्थानं व्यासपीठ चालवणारा प्रत्येक गावामध्ये कुणीतरी असलं पाहिजे. त्या व्यक्तीला आपण श्रेष्ठता दिली पाहिजे, लक्षात घ्या. कारण ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ या ठिकाणी दुसरा कोणता नाही, लक्षात घ्या. या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे म्हणून व्यासपीठ चालक जे आहे हरिभक्तीपरायण विठोबा महाराज अंतापूर त्यांचं या ठिकाणी या व्यासपीठाकडून आभार व्यक्त करते. आजची जी सेवा आहे ती हरिभक्तीपरायण श्री विकास पुंडलिक बेडसे आजचं ज्यांचं कीर्तन पुष्प आहे त्यांचं या ठिकाणी या व्यासपीठाकडून आभार व्यक्त करते. त्याच पद्धतीने आज या ठिकाणी आमचे मुकेश भाऊ एवढ्या दूरून या ठिकाणी शूटिंगसाठी उपस्थित आहे. त्यांचं या ठिकाणी या व्यासपीठाकडून आभार व्यक्त करते. मलाही माहीत नव्हतं या ठिकाणी शूटिंग आहे, होती का आधी अगोदर नाही. तर भाऊ या एवढ्या दूरून या ठिकाणी उपस्थित राहिले. प्रथमतः आपण सर्वजण कुठे चमकणार आहोत? याच्याकरता कोणी जांभळ्या द्यायच्या, कोणी झोपायचं, लाईट गेल्यावर कोणी अंधाराचा फायदा घ्यायचा. अंधाराचा म्हणजे झोपायचं नाही, लक्षात घ्या. सर्वांनी आता जशी तुमची चेहरे आहेत तशी शेवटपर्यंत ठेवा. तुम्ही म्हणा आता सांगा आमचे चेहरे कसे, आता काय वर्णन करावं तुमच्या चेहऱ्यांचं? नुकतेच कमळाच्या फुलासारखे उमललेले, टवटवीत, प्रफुल्लित, पण असे शेवटपर्यंत राहा कमळाच्या फुलासारखी. नाहीतर मध्ये का झाले सूर्यफुलं असे मधीच माना टाकतात, तशा माना टाकायच्या नाही. विठ्ठल विठ्ठल तसेच या ठिकाणी हार्मोनियम वादक काका आहे, महाराज आहे, गोड या ठिकाणी त्यांचं वादन आहे. त्यानंतर कीर्तनकार व्यासपीठावरती येता येता जर असा चुकलाच तर आमचे चोपदार काका आहे, कीर्तनकाराला व्यासपीठावरती आणण्याचं काम करतात. समोर महाराज मंडळी बसते, विनेकरी बाबा आहे, समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, समोर बसलेले माईबाप. आपण सर्वांच पुरुष एकदा या व्यासपीठाकडे आभार व्यक्त करते आणि पुढील सेवेला आरंभ करते. विठ्ठल विठ्ठल अभंगात प्रवेश करते. अभंग हा तुकोबरायांचा सुंदर असा 4 चरणांनी सजलेला आहे आणि संत प्रकरणातील आहे. आजच्या या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबराय म्हणतात, देवा तुम्हीच संत असून जीवाचे कृपावंत मायबाप आहात. या ठिकाणी प्रथमतः प्रश्न असा आहे, तुकोबराय देवाला म्हणता, देवा तुम्हीच संत असून जीवाचे कृपावंत मायबाप आहात. तर प्रस्तावनेचा पहिलाच विषय असा आहे बाबा, नेमकं संत कुणाला म्हणावा? फार मोठी शोकांतिका आहे. संत नेमकं कुणाला म्हणावं फार मोठा प्रश्न आहे तुकोबराय आमच्या मनामध्ये. आम्ही संतांची व्याख्या नेमकी कशी करतो आणि कशा पद्धतीने करतो? तर निळोबराय संतांची व्याख्या, त्याची संत त्याची संत
तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचोनी. महाराज सांगताय निळोपाराय सांगतात बाबा संत नेमका म्हणावा कुणाला आणि संतांची खरी व्याख्या काय आहे लक्षात घ्या. संत कुणाला म्हणतात निळोपाराय? तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. संत त्यांना म्हणावं बाबा ज्यांना विठ्ठलाशिवाय दुसरं तिसरं काहीच आवडत नाही, ज्यांना संसार आवडत नाही, ज्यांना जन आवडत नाही, ज्यांना धन आवडत नाही, ज्यांना माता आवडत नाही, ज्यांना पिता आवडत नाही. नावडे जन धन माता पिता त्यांना काय म्हणावं? संत म्हणावं. लक्षात घ्या. म्हणून तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. आता ही झाली निळोबरांच्या दृष्टिकोनातून संतांची व्याख्या. मला सांगा तुम्ही आम्ही संत कोणाला म्हणतो? कीर्तनकाराला संत होतो. लक्षात घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही आम्ही अजून व्यवहारिक दृष्टीने संत कोणाला म्हणतो? लक्षात घ्या. संतांची व्याख्या मी कशा पद्धतीने करतो? एखादा व्यक्ती भगवा वेश धारण करून आला, मग तो धान्य मागू द्या, साडी मागू द्या. आमच्या महिला मंडळी फार भावनिक असतात. घरासमोर कुणीही काहीही जरी मागायला आलं तरी त्याला रिटर्न पाठवत नाही. फार भावुक असतात. लक्षात घ्या. काहीही मागायला येऊ. पण नाथ महाराज त्या बहुरूप्याचं वर्णन सुद्धा एकनाथी हरिपाठात करतात. बहुरूपी धारी संन्यासाचा वेश, बहुरूपी धारी संन्यासाचा वेश, बहुरूपी नाथ हरिपाठाच्या 12व्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात वर्णन केलं. बहुरूपी धारी संन्यासाचा वेश, पाहुणी तयासा धन देते. काय 12-16 नाकळे ते कळे, कळे ते नाकळे, वळे ते नावळे. गुरुविन निर्गुणी पावले, सगुणी भजता विकल्प धरिता जीवा झडे. बहुरूपी धरी संन्यासाचा वेश, पाहुणी तयास धन देती. पण महाराज सांगताय संन्यासाला दिले नाही, बहुरूपी आला, सगुणी भजला तेथे पावे. जो नाथ हरिपाठात 12व्या क्रमांकाचा अभंग आहे, त्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज सांगतात बहुरूपी धरी संन्यासाचा वेश, पाहुणी तयास धन देती. तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून आपण संन्यासी कुणाला म्हणतो आणि संत कुणाला म्हणतो? एखादा व्यक्ती धान्य मागण्यासाठी भगवा वेश जरी धारण करून आला तर भावनेच्या आहारी जाऊन आम्ही त्याला काहीही देऊन टाकतो. पण दान देताना सुद्धा महिला मंडळी काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. लक्षात घ्या. काय? दान देताना हे समोर त्याची किती पात्रता आहे याचा विचार करून शास्त्राच्या दृष्टिकोनातून दान द्यावा. लक्षात घ्या. शास्त्र सांगतं दान देताना कुणालाही दान देऊ नये. नाहीतर एखादा व्यक्ती देवाच्या नावाखाली काहीतरी मागायला आला, एखादा भिकारी तुम्हाला आळंदीच्या घाटावर दिसला, इंद्रायणीच्या काठावरती दिसला, तुम्ही त्याला 100 रुपये दिले. कशा करता? जाऊ द्या बा गरीब आहे, भिकारी आहे याच्याकरता तुम्ही 100 रुपये दिले. आणि तो जर बियर बारच्या दुकानात गेला तर कळतंय ना तुम्हाला? करायला जातो पुण्य आणि होतंय खरी तर पुण्याची पापाची आम्हाला व्याख्याच कळत नाही. महाराज लक्षात घ्या. सरळ 2च मिनिटात तुम्हाला पुण्याची आणि पापाची विचारसागर रहस्य ग्रंथानुसार आहे. अवघड व्याख्या ग्रंथामध्ये पण व्यवहारिक भाषेत सोपी करून सांगते. पुण्य कशाला म्हणावं आणि पाप कशाला म्हणावं? लक्षात घ्या. करू नाही जे होत नाही त्याला काय म्हणावं? झोपले नाही ना? बोलत चला. करू नाही जे होत नाही त्याला म्हणावं पुण्य. लक्षात घ्या. आणि जे सहज होतं त्याला काय म्हणावं? पाप. चालता चालता मुंगीवर पाय पडला,
पाप गणपतीला भावण्याच्या आहारी साखर ठेवायला गेलो, मुंग्या झाल्या, गणपतीला चावल्या, काय झालं? करायला गेलो, पुण्य झालं. कळतंय ना? म्हणजे कधी कधी दान देताना सुद्धा माणसानं विचार केला पाहिजे. खरं तर शास्त्र सांगतं, आळंदी तीर्थक्षेत्रावरती जे बघता तुम्ही, पंढरपूर तीर्थक्षेत्रावरती बघता. आम्ही आळंदीला राहत असताना ही सर्व दृश्य बघायचो. इंद्रायणीच्या काठी जे लोक मागतात, पंढरपूरला गेल्यानंतर सुद्धा जे घाटावरती जे लोक आंधळ्या पांगळ्याच्या रूपामध्ये मागतात, मला तरी वाटतं नामदेव महाराज मी मागच्याही कीर्तनात त्याचा उल्लेख केला होता, बरोबर ना? की जे लोक मागतात, लक्षात घ्या, कधी कधी तुम्ही त्यांना जेवणासाठी द्या, भाजी द्या, भाकरी द्या. घाटावरची लोक जी आंधळी आहे, जी पांगळी आहे, तुम्ही त्यांना जेवणासाठी काहीतरी द्या, भाजी द्या, पोळी द्या, काहीही द्या. घेणार काय लागतं? म्हणतात काय, एक एक पैसा द्याओ धर्माला, आशीर्वाद लागेल तुमचा मुला बाळाला. एक एक पैसा द्याओ धर्माला. कळतंय ना? तुम्ही त्याला खायला द्या, प्यायला द्या, घेणार नाही. त्याच्या पाठीमागचं शास्त्र आहे, लक्षात घ्या. उगच काही फापट पसारा नाही, त्याच्या पाठीमागं पुरावा आहे, त्याच्या पाठीमागं शास्त्र आहे. जर यदा कदाचित आपण भाजी भाकरी देऊनही ते घेत नाही, पैशांशिवाय त्यांना दुसरं काही लागत. बघा तुम्ही, बरीच लोक सोंग करून सुद्धा मागतात, लक्षात घ्या. घाटावरती मला सांगायचे काय बाबा, मागच्या जन्मामध्येच त्याच्या पाठीमागचं शास्त्र आहे का, मागच्या जन्मामध्ये पैसे मागण्याची त्यांची वासना शिल्लक राहिलेली राहते आणि जन्म हा वासनेच्या अभावीच घ्यावा लागतो. लक्षात घ्या, वासनेमुळेच घ्यावा लागतो. एकनाथ महाराजांनी जन्म घ्यायला लागे वासनेचा संगे, त्याची झाले अंगी हरी रूपा. महाराजांनी नाथहरी पाठात वर्णन केलं. बाबा, जन्म घेण्याचं एकमेव कारण फक्त वासना शिल्लक आहे, लक्षात घ्या. म्हणून अनंत जन्मात तुम्ही त्यांना खायला द्या, प्यायला द्या, घेणार नाही, फक्त पैसा लागतो. का तर मागच्या जन्मीची त्यांची, मला तरी वाटतं ते मागच्या जन्मातले कीर्तन खरंच असतील आपल्यासाठी. पैसे घेण्याची अपेक्षा संपलेली नसते. म्हणून ह्या जन्मामध्ये काय करतात, वासनेपोटी आपल्याला जन्म घ्यावा लागतो. ही बात खरी ना, लक्षात घ्या. मानवच लागेल बाबा, शास्त्रानुसार वासने आहारी वासनेपोटी आपल्याला जन्म घ्यावा लागतो. मग भगवंत आपल्याला ती वासना शिल्लक राहिलेली पूर्ण करण्यासाठी देतो मनुष्य जन्म. पण आंधळ्याच्या रूपात देतो, पांगळ्याच्या रूपात देतो. कुठं? घाटावरती, बरं का, इकडं नाही, इतर दुसरीकडे नाही. फक्त जे मागणारे आहे त्यांच्यासाठी सांगते मी, आपल्यासाठी नाही. बऱ्याचदा असं घडतं, लक्षात घ्या. म्हणून मला सांगायचं एक आहे, दान देताना सर्व गोष्टींचा विचार करून माणसाला दान दिलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. संत कुणाला म्हणावं याची व्याख्या अजून आपल्याला कळाली नाही. संत आणि असंत यातला भेदही आपल्याला कळाला नाही, लक्षात घ्या. पण संत कुणाला म्हणावं आणि असंत कुणाला म्हणावं, दिसायला जरी दोन्ही सारखे असले, संत आणि असंत, पण त्यांचं कार्य मात्र भिन्न भिन्न आहे. साधं उदाहरण तुम्हाला सांगते, कावळा आणि कोकिळा दिसायला कसे सारखे, म्हणजे मला म्हणायचंय काय, कावळा आणि कोकिळा दिसायला पांढरी शुभ्र, कावळा आणि कोकिळा दिसायला पांढरी शुभ्र, मागे हा म्हणजे तुम्ही जागे आहात. कसे काळी भोर आहे कोण, कावळा आणि कोकिळा. मला सांगा, दिसायला जरी दोन्ही सारखी असती, काळी असती, पण मला सांगा
ज्यावेळेस वसंत ऋतूचं आगमन होतं त्यावेळेस कावळा जो आहे तो कुहू कुहू ओरडतो आणि कोकिळा जो आहे तो काव काव ओरडतो. कावळा काव काव ओरडतो आणि कोकिळा कुहू कुहू ओरडतो. कधी? उन्हाळा लागल्यावर. वसंत ऋतूचं आगमन झाल्यानंतर लक्षात घ्या, कावळा काव काव ओरडतो आणि कोकिळा कुहू कुहू ओरडतो. पण का हो तू कोपर आहे सुभाषितकार आम्हाला सांगा, दिसायला दोन्ही सारखीच आहे, मग त्यांचं कार्य कसं आहे? दिसायला जरी सारखे तरी कार्य भिन्न भिन्न आहे. तशी संत आणि असंत दिसायला जरी सारखे मात्र त्यांचं कार्य भिन्न भिन्न आहे. हे उदाहरण डोक्यावर न गेलं असेल, पुढचं सांगते लक्षात घ्या. बगळा आणि हंस पक्षी दिसायला अगदी काळी भोर पांढरी शुभ्र. कोण? बगळा आणि हंस पक्षी दिसायला अगदी पांढरी शुभ्र. पण मला सांगा, पाणी आणि दूध एकत्र करा, प्रयोग करून बघा. पाणी आणि दूध एकत्र करा, बगळा आणि हंस जो पक्षी आहे ह्या दोनही पक्ष्यांसमोर ठेवा. बगळा जो पक्षी आहे दूध आणि पाणी एकत्र केलेलं सरसकट पिऊन टाकतो. काय मत आहे तुमचं? सरसकट पिऊन टाकतो. आणि तेच दूध आणि पाणी एकत्र केलेलं तुम्ही हंस पक्षापुढे ठेवा, काय करेल? त्यातलं जे सार आहे, दूध जे सार आहे फक्त तेच ग्रहण करतो आणि आसार जे पाणी आहे ते खाली टाकून देतो. या जगतामध्ये सुद्धा जगत म्हणण्यापेक्षा या इथं जी बसलेली मंडळी आहे कीर्तन श्रवण करणारी, याच्यातही काही काही मंडळी अशी असतात. लक्षात घ्या, कीर्तनकारांना काही लोक, यातले अर्धी लोक फक्त जे आसार आहे तेच घेतात. आसार म्हणजे काय? आजच्या बाईला गाळाच नव्हता, आजच्या बाईला कीर्तन जमलं नाही, आसार घेतात. कीर्तनातून काय घ्यावं यालाही मर्यादा आहे, लक्षात घ्या. काहीही घेऊ पण देवाचं चिंतन आपण ऐकलं पाहिजे. आणि काही अर्धा टक्के याच्यातले लोक असे असतात महाराज, ते फक्त सार निवडण्याचं काम करतात. लक्षात काय? सार निवडण्याचं काम करतात. जे सार आहे, साध्यरूपी जे सार आहे महाराज, तेच ग्रहण करण्याचं काम करतात. मग तुम्हाला इथं आल्यानंतर सार ग्रहण करायचं की असार ग्रहण करायचं याचा घरी जाऊन विचार करा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज सांगताय, बाबा दिसायला जरी तुम्ही वेगवेगळे असले तरी कार्य मात्र भिन्न भिन्न आहे. पण जे फक्त रूप घेतात, संतांचा वेश धारण करतात, तुकोबर आहे त्या संतांना संत मानायला तयार नाही किंवा अशा लोकांना संत मानायला तयार नाहीये. मला सांगा, उलट कधी कधी खऱ्या संतांपेक्षा खोट्या संतांनी 2 माळा वाढभास घातलेल्या असत्या. काय मत आहे तुमचं? माझं बोलणं जरा स्पष्ट आहे बरं का. खऱ्या संतांपेक्षा खोट्या संतांनी 2 माळा वाढभास घातलेल्या असतात. त्याही दिसाव्या लोकांना याच्याकरता श्रेष्ठवरून असतात. म्हणजे खरी संत आणि खोटी संत आपल्याला ओळखायचे नाही. पण तुकोबर म्हणतात, देवा माझा